आपल्या मामाच्या घरी तर आपल्याला आरामच होता, पण आता आपण स्वतःच्या घरी आलो म्हणून आपल्याला मागं लागले भाऊ वावरातले कामं. नंतर काय टाकली मग आपण आपल्या ब्लॅक स्प्लेंडर मध्ये आपली चाबी आणि निघालो रे भाई लोक वावरात जायच्या रस्त्यानं. वावरात पोचल्याबरोबर पहिले आपली धूम गाडी निंबाच्या खाली लावून दिली, ते पण सावली. आणि नंतर निघालो ना आपली AK-47 घेऊन वानेराच्या मागं. एवढ्या मोठ्या वावरातून फक्त अशी एकच पार्टी होती जे माझ्या हाईटची आणि लेवलची होती, नाही तर सगळ्या फेला रे भाऊ आपल्या समोर. नाहीतर तसं म्हणाल तर आपल्या बाकी सगळ्या पयाटीची हाईट तर माझ्या कमरेपेक्षा कमीच आहे ना. आता मला ह्या गोष्टीवर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या वावरातल्या पयाटीची हाईट केवढी आहे. मित्रांनो, मी वावरात वानेर राखल्यासाठी आलो, पण वानेर काय मला वानेराचं पिल्लू पण नाही दिसू राहिलं वावरात. जाऊ दे म्हटलं भोकात भाऊ वानेर राहिला, आपण जो आता घराच्या रस्त्यानं ते पण आपली ब्लॅक स्प्लेंडर वर बसून. या म्हटलं भाऊ वावरात तर वानेर नव्हते, पण आपल्या गाडीतलं पेट्रोल जरूर संपलं. जे माया वावरात वानेर नव्हते तेले हाकल्यानंतर मी आलो भाऊला घरी. रात्र झाल्याबरोबर पहिले मी पिंट्या भाऊच्या दुकानात आलो होतो कायसाठी मॅगीचे पाकिट घ्यायसाठी. पिंट्या भाऊच्या मॉल मधून 7 लाखाची खरेदी करून मी निघालो भाऊलोक मॅगीचे पाकिट घेऊन घराच्या रस्त्यानं. पहिले किचन मध्ये आल्याबरोबर मॅगीचे पॉकेट खाली आपटून दिले आणि थोड्याच वेळात मॅगी तयार झाली. आणि आपली आनंदाची मॅगी खाल्ल्यानंतर आजच्या ब्लॉगला मी इथंच थांबवतो. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय मंडळी.